दृश्य पाहत आहोत त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की एक एनडीआरएफचा जवान जो उभा आहे त्याच्या पायाला जो अडकलेला नागरिक आहे त्याने घट्ट पकडलेला आहे आणि त्याचे बाहेर पडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जवानांकडून त्याला त्या ठिकाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर लोखंडी पूल कापून किंबहुना तो लोखंडी पूल जो आहे तो क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून या नागरिकाला वाचवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। आणि हळहळ व्यक्त केली जाते लोकांकडून। बग्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाल्यामुळे शोध कार्यात बचाव कार्यात कुठेतरी अडथळा येतोय। आपण दृश्य पाहतोय की त्यामध्ये जो पूल पडलेला आहे त्यामध्ये नागरिक अडकलेले आहेत आणि जे दुचाकी चालक आहेत तेच प्रामुख्याने नागरिक अडकलेले आहेत। आणि आता एनडीआरएफच्या जवानांकडून जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की हा पूल जो आहे तो लोखंडी पूल आहे आणि लोखंडी पुलाच्या मलब्यात जे आहे ते नागरिक अडकले असल्याचे समजते, कारण की पूल मधोमध तुटल्यानंतर दोन्ही साईडचं जे लोखंड आहे ते एका ठिकाणी जमा झालेलं आहे आणि जमा झाल्यानंतर ही सगळी दुर्घटना झालेली आहे। या ठिकाणी स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अण्णा नेमकं या पादचारी मार्गाला इथून खरं तर माणसांनी फक्त पायी ये जा करायला अपेक्षित होतं, पण टू व्हीलर घेऊन जाणं, 100 लोक त्या ठिकाणी उभं राहणं, त्यामुळे या सगळ्या अडचणी उभ्या झाल्या आहेत। अण्णा आपण पाहतोय की आता बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि क्रेन या ठिकाणी आणलेली गेलेली आहे। जे नागरिक अडकलेले आहेत ते अडकलेल्या नागरिकांना काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या दुर्घटनेत लहान बाळ देखील त्या ठिकाणी अडकल्याचं समजतंय। आपण पाहतोय की ते आपण सांगतोय दृश्य दाखवा ती खरं तर एनडीआरएफच्या जवानांकडून अडकलेल्या नागरिकांना काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। या ठिकाणीचे जे स्थानिक आमदार आहेत सुनील अण्णा शेळके ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की भारतीय दलाचे जे आहेत ते सुरक्षा दलाचे अधिकारी देखील या ठिकाणी शेजारीच कॅम्प असल्यामुळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि तो पूल कापण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणा एनडीआरएफ कडून केला जातो, कारण की लोखंडी पूल आहे आणि त्या लोखंडी पुलात नागरिकांचे अवयव अडकल्याची माहिती समजते आणि काही लोक या ठिकाणाहून वाहून देखील गेलेले आहेत। आता आपण पाहतोय की तो पूल कापण्याचा प्रयत्न केला जातो। आपण ते अडकलेले नागरिक दाखवतोय। खरं तर आपण किती वेळ झालं त्या ठिकाणी एक वयस्कर नागरिक असल्याचं दिसतंय आणि त्या ठिकाणी ते अडकलेले आहेत आणि अडकलेल्या व्यक्तीला काढण्याचा प्रयत्न गेल्या अर्ध्या तासापासून केला जातोय। एनडीआरएफच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत। मात्र जुना आणि गंजलेला लोखंडी पूल आहे, ज्यावेळेस आपण पाहतोय की तो जो पूल पडलेला आहे दोन्ही साईडच्या बाजू ज्या आहेत त्याच्या एकत्र झालेल्या आहेत आणि त्यामध्ये अडकलेल्या नागरिकांचे अवयव अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून काढणं शर्थीचं सुरू आहे आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न देखील चालू झालेले आहेत। एनडीआरएफच्या बोट देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या बोटीतूनच आता जे नागरिक या दुर्घटनेत वाहून गेलेले आहेत त्या नागरिकांचं शोध कार्य केलं जाईल, कारण की काही वेळात अंधार पडेल आणि अंधार पडल्यानंतर शोध कार्याला मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकते आणि त्यामुळेच या ठिकाणी आता आपण पाहतोय की जो पूल पडलेला आहे त्या पुलाच्या मध्यभागी काही नागरिक अडकलेत का, कारण की दुचाकी अडकल्याचं दिसतंय, त्यामुळे त्या पुलाच्या मध्यभागी नागरिक देखील अडकले असतील असं सांगितलं जाते आणि त्यामुळे आता क्रेनच्या साहाय्याने हा पूल वरती उचलला जाईल आणि त्यानंतर नेमके किती नागरिक अडकलेले आहेत आणि त्या नागरिकांची काय परिस्थिती आहे ही समजेल। मात्र आता आपण पाहतोय की ज्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान दिसत आहेत ते जवान जे आहेत ते एक नागरिक अडकलेला दिसतोय। गेल्या अर्धा तासापासून एनडीआरएफचे जवान त्या अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। बग्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी मोठी झालेली आहे। पुणे शहरातून देखील अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येते, कारण की मोठी दुर्घटना आहे, अनेक लोक यामध्ये वाहून गेले असल्याची देखील माहिती समजते आणि लोकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाल्यामुळे बचाव कार्यात देखील अडथळा येत असल्याचं समजते। मात्र आता या ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने हा जो पडलेला पुलाचा जो भाग आहे तो वरती उचलण्याचा प्रयत्न केला जाईल आणि
तो पूल कापण्याचा देखील एनडीआरएफच्या जवानांकडून प्रयत्न केला जातोय, कारण की लोखंडी पूल आहे आणि ते लोखंडी पुलामध्ये ज्याप्रमाणे दुचाकी अडकलेल्या आहेत त्यामुळे त्याप्रमाणे लोक देखील त्या दुचाकीवरून जे प्रवास करणारे जे पर्यटक नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी अडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि पूल पाण्याखाली असल्यामुळे नेमकं एनडीआरएफच्या जवानांना कळत नाहीये की नागरिक आहेत की नाहीत। त्यामुळे आता एनडीआरएफच्या जवानांकडून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि क्रेन देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। हा पूलच जो आहे तो पडलेला पूल वरती उचलण्याचा प्रयत्न आता या क्रेनच्या साहाय्याने केला जाणार आहे। त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना जेवढं लवकरात लवकर बाहेर काढता येईल त्याचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी यंत्रणांकडून सुरू केलेलं आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी जमायला सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय। तर पुढच्या रस्त्यावर 25 ते 30 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी लावल्याचं आपण पाहतोय की जे जखमी लोक आहेत किंवा ज्यांना तात्काळ आरोग्य सेवेची गरज आहे अशा लोकांना तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यात येईल या अनुषंगाने ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि वैद्यकीय डॉक्टर्सची टीम देखील या ठिकाणी आलेली आहे। कोणत्याही परिस्थितीत आता एनडीआरएफचे जवान आपण पाहतोय की त्या ठिकाणी जो नागरिक अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। खरं तर लोखंडी पूल आहे आणि लोखंडी पुलाच्या मधोमध तो नागरिक अडकलेला आहे, त्यामुळे त्या नागरिकाचे अवयव जे आहेत त्या लोखंडी पुलाच्या साठ्यामध्ये अडकल्याचं समजते आणि ते एकतर कापावं तरी लागेल किंवा वरती तरी उचलावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे। खरं तर यापूर्वी अग्निशमन दलाच्या आणि एनडीआरएफच्या जवानांनी तो पूल कापण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र ते कापण्यामध्ये त्यांना अपयश येते कारण की पाण्याचा मोठा प्रवाह दिसतोय आणि या मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तो पूल कापणं शक्य नाही आणि याचा विचार करूनच आता एनडीआरएफच्या जवानांनी या ठिकाणी क्रेन मागवलेली आहे आणि क्रेनच्या साहाय्याने तो पूल रस्सीच्या साहाय्याने पूल बांधून वरती उचलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मात्र मोठी दुर्घटना म्हणावी लागेल आणि लोकांकडून की दुचाकीसाठी होतं। नाही हे पायी चालणाऱ्या लोकांसाठी होता, दुचाकी पण जात होते, पण काय आलं आता